बार बेंडिंग मटेरियल. बार बेंडिंग मटेरियलमध्ये मुख्यतः स्टीलचाच वापर केला जातो. त्यात वेगवेगळ्या प्रकारचं स्टील वापरलं जातं. प्रत्येक स्टीलची मजबूती आणि क्षमता वेगवेगळी असते. बांधकामात आवश्यकतेनुसार स्टील वापरलं जातं. चला आता बार बेंडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टीलची माहिती घेऊया. माइल्ड स्टील म्हणजे मऊ स्टील. हे एक प्रकारचं कार्बन स्टील आहे. त्याच्यात कार्बनचं प्रमाण कमी असतं. यालाच लो कार्बन स्टील असंही म्हणतात. बार बेंडिंगमध्ये सुरुवातीला ह्याचा वापर केला जात असे, पण हल्ली याचा वापर खूपच कमी झालेला आहे. हाय यील्ड स्ट्रेंथ डिफॉर्म्ड बार. या स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असतं. माइल्ड स्टीलच्या तुलनेत हाय यील्ड स्ट्रेंथ डिफॉर्म्ड बारमध्ये यील्ड स्ट्रेंथ आणि टेन्साईल स्ट्रेंथ ही जास्त असते. बांधकामात ह्याचा उपयोग साचा तयार करण्यासाठी होतो. नदीवर पूल बांधताना ह्याचा वापर केला जातो. फॅब्रिक स्टील बार. हे स्टील बार पासून बनवलेल्या जाळीसारखे असतात. बांधकामात ह्याचा वापर फ्लोर डिझायनिंगसाठी केला जातो. फॅब्रिक स्टीलचा वापर मॉल, सिनेमागृह अशा ठिकाणी डिझाईनसाठी केला जातो. TMT स्टील, थर्मोमेकॅनिकल ट्रीटमेंट स्टील. TMTचा अर्थ थर्मोमेकॅनिकल ट्रीटमेंट स्टील असा आहे. हे शुद्ध लोखंडापासून तयार केलेलं असतं. TMT बार अतिशय मजबूत, लवचिक, भूकंप आणि गंज प्रतिरोधक आहेत. म्हणूनच भूकंप आणि अन्य नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षितता निश्चित करण्यासाठी इमारतीच्या बांधकामात याचा वापर केला जातो. आता आपण बाइंडिंग वायर विषयी माहिती घेऊया. बाइंडिंग वायरचे 2 प्रकार असतात. माइल्ड स्टील बाइंडिंग वायर. याचा वापर सळ्या बांधण्यासाठी केला जातो. गॅल्वेनाइज्ड आयर्न बाइंडिंग वायर. याचा उपयोग पूल, पाईल फाउंडेशनमध्ये केला जातो. ही वायर पाण्यात गंज येऊ न देण्यासाठीही वापरली जाते. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. बार बेंडिंगसाठी कोणत्या मटेरियलचा वापर केला जातो? तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहा.